होय डायरेक्ट सुकवला बघा वावरून शिवाय मोठा कवटा का मावरा बाहेर निघलाय कशी टापा नमस्कार मंडळी, मी गणेश कोळी. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो. मंडळी आज भरपूर दिवसानंतर एक वेगळी व्हिडिओ, म्हणजे आपण गेल्या वर्षी टाकली होती व्हिडिओ आणि सोबत उमेश होता ना, आज पण उमेश जाण्याची शक्ती आहे. आजची व्हिडिओ एक स्पेशल असणार आहे कारण जाम मेहनतीचा काम आहे. म्हणजे सर्वांनाच या व्हिडिओ बनवायला जमत नाही कारण एकतर तेवढ्या कमरेवर चिखलात उतरून त्या व्हिडिओ बनवायला लागतात. चला आता उमेश गेल्या मागं होडी हाणाला, होडी आली की आम्ही निघू आमच्या आजच्या धंद्याला. बघता इथं खोशी आहे ना, ही खोशी धराचा बघा, खोशीच्या मुद्रांशी असा वाना दिला आहे आणि वाना धरणारा नाकवा आपला परमानंद नाकवा आहे बघा. परमानंद नाकवाने वाना दिला आहे. जवळजवळ अर्धा तास आपला असाच जावाचा, ही आपली खाडी आणि खाडीतून असाच अर्धा तास आपला बाहेर जायचा. सध्या जवळजवळ एक तास झाला आम्ही वाट बघतो पाणी भरायची. आता पाणी भरलं आहे आणि जसा भालावं जाईल ना वरती, भालावं गेलं का तो भालावं मावरा चाटीला बसलेला असतं, बसायला जातं, चाटीला जातं भालावर, मली वगैरे असतं, मली वगैरे आलं चाटीला जातं. गेला मावरा समाजला इथून आम्हाला बसला आहे, पाणी गेल्यावरती का आम्ही लगेच उतरू. ऊन एवढं आहे ना, ऊन सगळेजण जे बोलतात ना यायचं सोबत, ऊन एवढं आहे ना काय आमची हालत खराब झाली आहे. बघू मावरात खाडीन जाम आहे, मावरा समजतंय. एकदा पाणी जरा भालावं गेला तर जाऊ मी वावराला. चला आता आमचं धंदा काढायची झाली सुरुवात, कारण पाणी कडला गेलं आहे. इकडं बघा शक्तीने धंदा आपला जाल तो वावरा वरासाठी आपण वापरतो, तो बारीक असांचं असतं, जाड सुताचं असतं. तेव्हा आता उमेशने केली सुरुवात आपला धंदा बांधायचे. वराला दोन्ही साईडला असं काठे असले ना की बरा पडतं, मग चिखलांशी तुम्हाला बिंदास वरीत न्यायला भेटतं. नाहीतर नुसत्या धागा जर असला, रशी असली का मग जोर नाही भेटत हाताला, काठ्यानं चांगला जोर भेटतं, म्हणून तो दोन्ही साईडला पदरांना काठे म्हणते. चला माणसं आपली देवळाला सुरुवात. हवा खूप आहे, म्हणजे जास्तच हवा आहे जरा. दोघजण दोन, एक इथून सोडील, एक तिकडे घेऊन जाईल डायरेक्ट ते साईडला, आणि मग नंतर आपण तो खेचत नेणार आहोत साईडला. आता थोडासा मावरात दिसते तिथं पाणी बसलं आहे, पाखरं उडताना. बघू असेल ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. चला आता आपण पण उतरू त्यांच्या मागशी. चला आता उतरलो आहे, ते बघा चालेल पुढं. गपचूप जायला लागतं, म्हणजे आवाज किंवा पाण्याचा आवाज येईल असा केला तर मावरा सगळं बाहेर निघेल, असं गपचूप जायला लागतं. बघताय आता वावरा सोडायला काही सुरुवात, शक्ती घेऊन गेलाय तिकडं, उमेश सोडते. असंच घेत जाईल आणि असाच मग आपण थोडं करला नेणार. इथून वावरात पूर्ण सोडलाय, शक्ती तिकडं लय लांब घेऊन गेलाय, जाम लांब गेलाय, दिसते सगळं मला माहिती नाही. आता दोघं पण दोन्ही साईडची ओढत नेतील कडेला. कोळी जाम उडते, एक साईडची उमेश आणि एक साईडची शक्ती, दोघं जण बघताय वावरा ओढत चाललं कडेला. कोलबी बघा किती उडते, जाम उडते पडते. तसं वरती जाऊ तसं कमरेवर आपल्याला गार लागेल, कमरेवर लागेल. हवा जाम आहे, जाम हवा आहे.
तया शक्तीचे तया होता बघ समोर. मावरा उडायला लागला बघा आता. तो बघा जरा तर खरंच अजून शक्तीचे गरले होतं त्या. हे बघा समोर मावरा आहे. तर आपलं वावरण मावरा आतमध्ये यायला सुरुवात झाली बघा. तो शक्तीच्याकडे ऑलरेडी मावरा आला आहे. ते उम्याच्याकडं आला आहे बघा. तो असं लागलं फरफराला. ते फरफराट फरफराट सुरू आता. खिचो 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 खिचो. आला बघा आता. अजिबात समजत नव्हता मावरा. मावरा राज बसलेला आहे बघ. डायरेक्ट सुकवला बघा. अरे पुरलय होता बोलून तुला. पुरं जाम होता. जाऊ तुझे पुरवर नाही होईल. एक ते मिल्याशिवर नाही होईल. हे बघा कसला आलाय. मस्त मावरा आलाय. समजत नव्हता नाही अजिबात. मस्त आलाय. हे बघा साईज सगळा बुटका मावरा. गार आहे. शक्ती आहे बोलतोय. आता बसला. आता आत जाईल. मस्त बसलेलास. इथं जरा वरती चिकोळ कडक आहे. कसला मोठा मोठा मार आला. का करू शकते बोईस. कडक माल आहे. कवटाचा माल आहे. वराची पद्धत असा ओढत ओढत मावरा सगळा चिखलाला बसलेला असतो. तो मोठा मोठा मावरा सगळा मोठा बारीक सगळा येते. किंवा आपला गालाव जर चांगला आहे त्याच्यामुळे मावरा मोठा आहे. मस्त वावरणशिवाय मोठा कवटाचा मावरा बाहेर निघलाय. नाही धावाचा जलात बघ. हे बघा कशी टापा जागस. मोठा टाका कौशे. एक साईडची शक्ती आला. एक साईडची उमी आला. हे बघ पहिलीच वरणी मारली आहे. पहिले वरणी एक फक्त उम्याच्या घरा आवरा आला आहे. अजून शक्ती का अर्थ आहे बघ. शक्तीच्या घरावर मावरा असेल. मस्त आहे. दोघांचं दोन आख. पहिले दोवरणीनं आला. मस्त आला. मावरा कमी आहे सध्या. खारीन मावरा कमी आहे तरी पण मावरा चांगला आला आम्हाला. कारण आम्ही तर सुधार झालो. काही मावरा नव्हतं जास्त. कारण आता दसमी असलं मावरा थोडंसं कमी असतं. जशी पाण्याला चाल होईल ना म्हणजे उदान वाढत जाईल पुढं पुढं तसा मावरा जास्त येतं बसतं. तिथं समोर मागे एक वरणी मारली. आता पुढं तिकडं पाण्याशीच चाललो. पाणी जास्त आहे. होडी मागं ठेवली कारण होडी परत जर आणली तर इंजिनच्या आवाजाशी मावरा बाहेर निघायचा. म्हणून आता होडी बाहेर ठेवली. चालतच चालून पाण्याशी. म्हणजे दिवशी पाण्यान सुख आहे सुख.
जाम भारी वाटते. चला तुम्ही बघत राहा, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, मजा घेत राहा, काहीतरी वेगळं बघायला भेटते. आया मावरा, वावरच्या आत मावरा आहे. जास्त नाही आला, थोडाफार मावरा आहे, कारण काल कोणीतरी वरले वरती पाऊट दिसते बघा. टोलका बघा, टोलका फुगलाय. तुमचाच टोलका फुगलाय. प्रथम टोलका बघ असना मोठा मिळालाय. कोणची तरी गल्ली लागली असेल, शाप खराब झालाय तो. लय मोठा टोलका यो. चला शेड बोलतो धंदा पॅकअप करायचा, कारण खारीनं अजिबात मावरा काही दिसत नाही. शक्तीला चांगला पावरा टाक आतमध्ये. मावरा एकदा काय गवला आहे ते तुम्हाला दाखवते मी. तिकडं दुसरी एक ओढी आहे महेश सर, तिकडं वर्तन 2 टोकण्याना बघा किती आलाय, कमी झालाय. चला बघितली अशी व्हिडिओ. काय भेटला नाही, थोडासा मावरा भेटला, जे भेटला ते तुम्हाला दाखवला. हे असं असतं धंदावाल्याचा. आता तेवढे लांब गेलो, जवळजवळ इथून बेलपाड्यापासून न्हाव्यापर्यंत बोट ओढी घेऊन गेलो, तर तेवढा खर्च, डिझेलचा खर्च बोला किंवा बर्फ आणला होता मावऱ्याला तो बोला, मेहनत बोला, सगळा फुकट गेला. मावरा काय भेटला नाही. हा मावरा भेटला नाही तो आम्ही इथं जवळ आलो तरी पागळा एवढा मावरा नाही. जामच खूप म्हणजे खूपच कमी भेटला. पण सेम या अशाच व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर मावरा मी दाखवीन लवकरच. बघा चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्त शेअर करा.